हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आफ्टर लॉंग टाईम मी खूप दिवसांनी व्लॉग अपलोड करणार आहे आणि आज आहे गुढीपाडवा. तर ऑलरेडी माझे भरपूरशी कामं घरातली झालेली आहेत, इवन स्वयंपाक पण झालेला आहे. तर मी आता विचार करते आहे की चला रेडी होऊन घेऊया आणि मग नंतर तुम्हाला दाखवणार आहे की आज गुढीपाडव्याची पूजा आम्ही आमच्या घरी कसं करणार आहे. तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे, त्यानंतर मी लावणार आहे सनस्क्रीन. मी डॉक्टर सेटचेच प्रोडक्ट्स यूज करते बिकॉज ते माझ्या स्किनला पण सूट होते. तर ही मी आता सनस्क्रीन अप्लाय करून घेते माझ्या फेसला छानपणे. आणि हे नॉनस्टिकी आहे, खूप छान अशी स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि आपल्याला असं वाटत पण नाही की आपण हेवी अशी सनस्क्रीन फेसवर काहीतरी अप्लाय केली आहे. आफ्टर दॅट मी एकदम लाईट असं थोडंसं फाउंडेशन लावून घेणार आहे आणि ब्लेंडरनी अप्लाय करणार आहे आणि छान पद्धतीने असं ब्लेंड करणार आहे की ते स्किनमध्ये असं पॅची दिसायला नको. तर मी या पद्धतीने ब्लेंड करणार आहे. मी बाकी कुठलेही प्रोडक्ट काही जास्त यूज करणार नाही आहे बिकॉज घरीच राहायचं आणि घरीच पूजा करायची आहे. तर फटाफट अशी रेडी होऊन मला आता उशीर पण झालं आहे. तर आता फाउंडेशन तर लावून झालं आहे आणि मी लूज पावडरनी जे आहे, लॅक्मेचा लूज पावडर आहे हा, लूज पावडरनी मी माझं फाउंडेशन जे आहे ते सेट करून घेते म्हणजे माझी स्किन अशी पॅची दिसणार नाही. अँड आयब्रो पेन्सिलनी आयब्रो फिल करून घेऊया. आणि मी ब्लॅक कलरचीच आयब्रो पेन्सिल यूज करणार आहे बिकॉज माझी जी आयब्रो आहे ती थोडी थिन आहे. आणि झालं आहे. आता मी थोडा आयशॅडो अप्लाय करते. माझ्याकडे नायकाचं आयशॅडो पॅलेट आहे जे थोडं न्यूड कलरमध्ये आहे आणि मला लाईट कलरच खूप आवडतात आणि मोस्टली मला पिंक कलर खूप आवडतो. तर चला थोडंसं लाईट शेडचंच मी आयशॅडो अप्लाय करून घेते म्हणजे असं हेवी लुक नको. आणि आता मस्कारानी थोडंसं असं आयलॅशेस जे आहे ते छान दिसावं म्हणून थोडा मस्कारा अप्लाय करते. मस्कारानंतर मी एकदम लाईट स्ट्रोकनी आयलायनर लावूनसुद्धा घेते म्हणजे आईस असं प्रॉपर असं दिसणार आहे छान, म्हणजे आयशॅडोला पण लुक येणार आहे. आणि मी मोस्टली पिंक कलरचीच लिपस्टिक यूज करते. तर हा सुद्धा बेबी पिंक असा शेड आहे. मी ही स्टाईलअपमधून घेतली आणि या ब्लशसाठी सुद्धा मी ही लिपस्टिकच यूज करते बिकॉज याने असा छान पिंक फेस असा दिसतो आणि उठून दिसतो फ्रेश. ऑलमोस्ट आता माझा मेकअप डन झालेला आहे. तर आता बघूया पुढे आणि काय करायचं आहे. तर खूप म्हणजे मला ही जी लिपस्टिक आहे त्याचासुद्धा मी ब्लश अप्लाय करते तर खूप छान असा पिंक फेस दिसतो आणि मला पिंक कलर प्रचंड आवडतो. आता पुढे बघूया कारण की या माझा मेकअप डन झालेला आहे. सॉरी, लास्ट बट नॉट द लीस्ट मी थोडं हायलायटर अप्लाय करून घेणार आहे जस्ट फेस असा शायनी दिसायला. आणि बिंदी मी एक साडी घालणार आहे, त्यावर आता मॅचिंग कुठली होते तर बेबी पिंक कलरची अशी मी बिंदी लावलेली आहे आणि ही साडी मी आता वेअर करणार आहे पूजा करता. आणि या मी रेडी झालेली आहे. ऑलरेडी मी बँगल्ससुद्धा घातलेल्या आणि या बँगल्स तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडिंग चालू आहे. आधी पण या बँगल्स आपण घालायचो पण तेव्हा इतकं हाईप नव्हतं. आता जसं सोशल मीडियामुळे खूप म्हणजे असं ते ट्रेंडिंग सुरू आहे. तर मी सुद्धा त्या बँगल्स घेतल्या आहे आणि आता मी वेअर करते आहे. अँड बाकी तर माझा मेकअप डन, हेअर डन. मी फक्त समोरचे केस जे आहेत तेच स्ट्रेट करून घेतले आहे, बाकी असा जुळा केला आहे बिकॉज करूया छान दिसते असं पण. अँड काही नाही, आता एक असं लाईट सेट ऑफ नेकलेस आहे माझ्याकडे, खूप असं लाईट वेट आहे आणि खूप सुंदर दिसतो असं घातल्यानंतर. तर मी तोच वेअर करणार आहे. तुम्ही पण बघू शकता की किती छान दिसते. आणि इयर्समध्ये मी बुगड्या घातल्या आहेत आणि इयरिंग आता मी कन्फ्युज्ड आहे की मला कुठले इयरिंग घालायला पाहिजे बिकॉज या नेकलेसवरचे जे इयरिंग्स आहे ते एकदम छोटे छोटे आहे. तर मी विचार करते आहे की फॉर अ चेंज मी दुसरे इयरिंग्स घालते, हे नाही घालणार आहे. तर थोडेसे असे मीडियम साईजचे आहेत माझ्याकडे, मी ते घालणार आहे बिकॉज मला एकदम हेवी अशी ज्वेलरी किंवा एकदम अशी हेवी इयरिंग्स नाही आवडत. तर एक लाईट वेटचे आहे माझ्याकडे, हे जे मी आधी घालते आहे. तर बघूया ते कसे दिसतात. आय थिंक छान दिसणार आहे कारण की मला स्वतःला माझा लुक खूप आवडतो आहे. अँड ही साडी जी आहे ही माझ्या लग्नात माझ्या मावशीनी मला केळवणाला घेतलेली. तर ही मी आता मॅक्स थर्ड टाईम घालते आहे. पण ही साडी खूप सुंदर दिसते आणि मला याची जी एम्ब्रॉयडरी आहे साईडची तीसुद्धा खूप आवडते. तर मी सतत आता पण कन्फ्युज्ड आहे की मी कुठले इयरिंग्स घालू. बट ठीक आहे, फायनली मी डिसाईड केलं आहे की कुठले घालायचे. तर मी आता फुल रेडी झालेली आहे. तर चला बघूया. सॉरी, मी एक गोष्ट तर विसरलेच आहे करायला. परफ्यूम.
हे माझा फेवरेट परफ्यूम आहे. चला हे परफ्यूमसुद्धा लावून घेऊया अँड बघूया आता आपल्याला पुढे काय करायचं आहे. माझा स्वयंपाक तर ऑलरेडी डन झालेला, तर फक्त मी नैवेद्य काढायसाठी विचार केलेला की पुरी जी आहे मी ती टाईमवर करणार आहे. तर एक छोटीशी अशी पुरी मी करून घेते नैवेद्य काढायला पूजा करायच्या आधी. मोस्टली तर आपण ट्रॅक पॅन्ट टी शर्ट अशावरच असतो आणि आता खूप दिवसांनी असं झालं आहे की मी साडी वेअर करून काहीतरी बनवते. तर मला खूप म्हणजे कसं तरी पण होत होतं, पण मला आवडत पण होतं कारण की मला साडी वेअर करायला खूप आवडतं. पण मला असं नाही मिळालं की जसं खूप साऱ्या बाया अशा घालतात घरी रोज साडी वेअर करतात ना, तर नाही तसा चान्स आला कधी, कारण की ऑफिस असतं, घरची कामं असतात, तर नाही जमत. बट मला खूप आवडते अशी मी नटून थटून छान नैवेद्य काढते, तर आय लाईक इट आणि मला खूप आवडते. चला आता माझी पुरी ऑलमोस्ट डन झालेली आहे. आपण याला काढून घेऊया आणि देवासाठी आपण नैवेद्य. वाव, माझी पुरी अशी टमटमीत फुगलेली आहे. तर बघू शकता आता याला मी बाहेर काढून अशी फुल आता ऑलमोस्ट सगळं काही झालं आहे. मी रौनकला बोलवलं आहे, आता रौनक गुढी उभारणार आहे बाहेर येऊन. आणि आज खूप छान वाटतं आहे आणि गुढीपाडव्याची सुरुवात आपण लवकर उठून करतो आहे. सगळं काही आमचं म्हणजे ऑलरेडी झालेलं अर्ली मॉर्निंग, बट ठीक आहे, तरी बाकीची कामं आवरायला थोडा उशीर होतोच, बट छान वाटतं आहे. आता रौनक मला हेल्प करते गुढी उभारायला आणि ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन. कधी कधी होतं ना की आपण खूप हॅपी होऊन जातो आणि आपल्याला काही शब्दच सुचत नाही की आपण आता बोलायचं काय, कारण की मला खूप छान वाटत होतं. तुम्हा सर्वांना, तुमच्या फॅमिलीला, सर्वांना असं गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. चला आता पूजा करून घेऊया. मी दिवा लावून घेते आणि अगरबत्तीसुद्धा लावून घेते आणि नैवेद्य जे आहे ते देवाला अर्पण करते. गुढीपाडवा कसा साजरा केला आहे तुम्ही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप मनापासून केलेला व्हिडिओ आहे हा. 2026चा आमचा गुढीपाडवाचा सण आम्ही कसा साजरा केला आहे तो मला खूप आवडेल तुम्हा सर्वांना दाखवायला, म्हणून मी हा ब्लॉग अपलोड करते. आणि तुम्हीसुद्धा मला सांगा असं कमेंटमध्ये की तुम्ही काय काय केलं किंवा आज तुम्ही काय बनवलं किंवा नैवेद्याला काय बनवलं आहे आणि कसं झालं आहे तुमचं नूतन वर्षाचा सण असा. तर या प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. बस इतकंच होतं माझ्याकडे. थँक्यू सो मच.